हॅलो मित्रांनो, मी पुन्हा आले आहे. मी खरं तर राजकारणातली नाहीच आहे आणि मला व्ह्यूज मिळवायचे असाही काही भाग नाही. जर मला व्ह्यूज मिळवायचे असते तर मी खूप विषय आहेत व्ह्यूज मिळवण्यासाठी. पण आपले नेते, महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार हे ज्या विचारांचे होते, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने चालणारे नेते होते आणि जात धर्म भेदभाव काहीच न करता सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालणारे होते. तर कुठे ना कुठे खूप त्रास होतोय मनाला. ही गोष्ट पटतच नाहीये, मान्यच करत नाहीये मन की असं का व्हावं. तर पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आला आहे. मी आत्ताच राज्यसभेचे काही व्हिडिओ बघितलं. खासदार संजय राऊत हे त्यांची प्रतिक्रिया तिथे मांडत होते. मांडत असताना अचानक त्यांना बोललं जाते की त्या भाषेमध्ये आपका समय समाप्त होता है, ये विषय नहीं है. आता हे विषय म्हणून मला खूप जण ट्रोल करतील. विषय मला म्हणता येतं, पण ज्या भाषेत ते बोलले त्या भाषेत सांग की आपका समय समाप्त होता है, ये विषय नहीं है, ये विषय नहीं है. असं का म्हटलं जातं? अजितदादांचा विषय निघाला की का तोंड बंद केली जात आहेत? कोणीच कोणाला का बोलू देत नाही या विषयावरती हे कळत नाहीये. पण संजय राऊत यांनी हे सगळे प्रश्न तिथे मांडलेत, हे बघून खरंच चांगलं वाटलं. शिवाय अमोल मिटकरी यांनीही काही प्रश्न उपस्थित केलेत, तर हे पण मला बघून खूप बरं वाटलं खरंच. कारण प्रश्न विचारलीच गेली पाहिजे, आवाज उठवला गेलाच पाहिजे. तिसरा व्हिडिओ मी एक बघितला की तांत्रिक बिघाड आहे का, काही तज्ज्ञांचं विश्लेषण केलंय जे जाणकार आहेत. तर त्यात मी बघितलं की अजय परांजपे हे म्हणतात की ते मी लिहिलंय त्यांच्याच भाषेत, ते काय बोलले. जनरली स्पीकिंग मी तुम्हाला हे सांगतो की ही जी लक्षणं दिसत आहेत त्या लक्षणांवरून तरी मला असं दिसत नाही त्याच्यामध्ये घातपाताचा स्कोप आहे किंवा हे आहे असं तरी बोलले. दुसरा पार्ट, काही नेते असं म्हणताय जे चॅनल्स बघून त्यांनी बघितलं की नेते मंडळी कशी विरोध करतायत आणि शंका आहे, आरोप करतायत की आम्हाला शंका आहे. तर राजकीय नेत्यांच्या कमेंट्सवर आपण काय बोलावं, म्हणजे त्यांना काही, म्हणजे त्या गोष्टीला काही अर्थच नाही असं त्यांना बोलायचं. तर मला हे कळत नाहीये की जर लोकांना प्रश्न असतील तर तुम्ही सगळे लोक साफ त्या प्रश्नांना थांबवत का आहात की हा घात नसून अपघातच आहे असं तुमच्या खूप लोकांचं का म्हणणं आहे. पण हे फक्त राजकीय नेत्यांचेच प्रश्न नाही आहेत परांजपे सर, हे पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेले आहेत. तर यामध्ये राजकारण आहे आमच्या जनतेकडून, आमच्या सामान्य माणसाकडून मला हे वाटत नाही. कारण नेते लोक जरी विरोध करत असतील तरी आम्ही पूर्ण महाराष्ट्रातली जनता या गोष्टीचा विरोध करत आहोत आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नेमकं हे काय असेल, अपघात होता की घात आहे, हे आम्हाला प्रत्येकाला समजलंच पाहिजे. आणि दादा तर गेलेच आहेत. दादांना एक मनापासून श्रद्धांजली जर द्यायची असेल ना, तर महाराष्ट्रातील आज आपण प्रत्येक माणसाने एकत्र येऊन ह्या गोष्टीला तपास करण्यासाठी पूर्णपणे सगळ्यांनी एकत्र येऊन साथ दिली पाहिजे असं मला वाटतं.